नमस्कार भक्तांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाओ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत, हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. भक्तांनो, ही कथा ही माहिती पूर्ण ऐका, कारण अर्धज्ञान हे नेहमी घातकच असते. जो कोणी ही कथा ही माहिती ऐकतो, दत्तगुरू त्यांची झोळी आनंदाने भरतो. चला तर मग व्हिडिओला अधिक वेळ न घालवता सुरुवात करूयात. श्री दत्तगुरूंची तुमच्यावर कृपा असो. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगायला बसले आहे की जी ऐकली की मनालाच एक अनोखा शांत करणारा स्पर्श होतो. जणू कुणीतरी आपल्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की मी तुझ्या सोबत आहे. खरं सांगायचं तर अनेक वेळा आपण आयुष्यात इतकं गुंततो ना की देव आपल्याला संकेत देत असतो आणि आपल्याला ते कळतही नाही. दत्त महाराज तर विशेष. ते संकेत देतात, पण खूप शांतपणे, खूप मायेने, कुठेही गोंधळ न करता. आज मी तुम्हाला 9 अशी चिन्ह सांगते जी दिसली तर समजा की दत्त स्वतः तुमच्या घरात उपस्थित आहेत. काही वेळा ही चिन्ह एखाद्या दिवशी, एखाद्या क्षणी, एखादी अनपेक्षितपणे दिसतात आणि त्याच क्षणी जीवनाचा प्रवाह बदलायला सुरुवात होत असतो. चला तर मग त्या 9 चिन्हांबद्दल माहिती जाणून घेऊयात. पहिलं चिन्ह म्हणजे घरात अचानक सकारात्मक शांतता येणे. म्हणजे बाहेर कितीही आवाज असू दे, पण घरात पाऊल टाकताच एक शांती, एक प्रसन्नता जाणवते. जणू वातावरण हलकं झाल्यासारखं. हे दत्तांच्या उपस्थितीचं पहिलं मोठं चिन्ह आहे. दुसरं म्हणजे दत्तांचा फोटो, पुस्तक किंवा नाम अचानक समोर येणे. कधीकधी तुम्ही शोधत नसतानाही दत्तांचा फोटो नजरेस पडतो. जुनी पुस्तकं आवडताना दत्तबाबांनी हातात येणं हे योगायोग नसतं, तर हा असतो मोठा संकेत. आणि तिसरं चिन्ह आहे घरात काऊच्या म्हणजे कावळ्याच्या आवाजात अचानक बदल येत असतो. दत्तांना काऊ म्हणजे कावळा प्रिय मानला जातं. कधीकधी काऊ घराजवळ येऊन अतिशय शांत आवाज काढतो. तो रडत नाही, ओरडत नाही, फक्त एक शांत काव काव हा देखील दत्तांचा संकेत मानला जातो. आणि चौथं चिन्ह आहे मनात दत्त नामाचा जप स्वतःहून सुरू होणे. काही वेळा आपण काहीही काम करत असताना अचानक मनात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप सुरू होतो. हे तुमचं नाही, तो वरून होत असलेला संकेत असतो. आणि 5वा संकेत असतो घरातील भांडणं, तणाव आपोआप कमी होणं. हे खूप मोठं चिन्ह आहे, कारण दत्त महाराज जिथे असतात ना, तिथे कलह राहतच नाही. घरात अचानक शांतता निर्माण होते. हा दत्तांचा साक्षात्कार असतो. आणि 6वा चिन्ह आहे घरात वारंवार सुगंध येणे. कुठून आला ते कळत नाही, पण ना अगरबत्ती ना परफ्यूम, पण एक दिव्य सुगंध हा दत्त प्रकट झाल्याचा सर्वात जास्त प्रभावी चिन्ह मानलं जातं. आणि 7वं असतं रात्री स्वप्नात त्रिदेव, गुरु, नदी, पर्वत, वडाचे झाड दिसणे. दत्तांचा संदेश स्वप्नातही मिळतो. विशेषतः वडाचं झाड किंवा नदी दिसली की समजा दत्त तुमच्याकडे मार्ग दाखवत आहेत. आणि 8वं चिन्ह म्हणजे अचानक मन हलकं होणे, दुःख कमी होणे. हे अनुभवले तर समजा दत्तांनी तुमचं ओझं स्वतःवर घेतलं आहे. हा खूप दैवी अनुभव आहे. आणि आपला शेवटचा संकेत म्हणजे घरात आलेला पाहुणा, साधू किंवा भिकारी दत्त नाव उच्चारणे. कधीकधी कुणीही साधुसंत येतात आणि सहज दत्त किंवा अवधूत म्हणतात. हा साक्षात दत्ताचाच संदेश असतो. मग भक्तांनो,
ही 9 चिन्ह जर तुमच्या घरात दिसायला लागली तर समजा दत्तांची कृपा तुमच्यावर चालू झाली आहे. काहीच भीती नाही, काहीच चिंता नाही. कारण दत्त म्हणतात, मी आहे, तू काळजी करू नकोस. तुम्ही आजपासूनच फक्त एक छोटासा जप करत राहा. तो म्हणजे श्री दत्त दिगंबरा, श्री दत्त दिगंबरा दिगंबरा. मन शांत होतं आणि मार्ग आपोआप दिसायला लागतात. भक्तांनो, मी इतकंच म्हणेन, दत्तांचं नामस्मरण हा कोणताही मोठा विधी नाही. ही तर एक माया आहे, जी मनाने केली तर दत्त स्वतः येऊन तुमचं ओझं कमी करत असतात. आजची ही जर 9 चिन्ह तुम्हाला समजले असतील, काहीतरी जाणवलं असतील, तर मी तुम्हाला मनापासून एकच सुचवेन. आज कुठलाही प्रसंग असो, एखादी चिंता असो, 2 मिनिटे शांत बसा आणि मनात हळूच म्हणा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री दत्त दिगंबरा, माझा हात धर. बस, ते ऐकतात आणि लगेच तुम्हाला दिशा दाखवतात. आणि हो, तुम्हाला असा विषय आवडला असेल तर खाली कमेंटमध्ये जय दत्त लिहून द्या. मला कळेल की तुम्ही दत्तभक्त माझ्यासोबत आहात. चला तर मग भक्तांनो, जर अशा आध्यात्मिक कथा, अनुभव, संकेतांची माहिती तुम्हाला मनापासून आवडत असेल तर आपल्या मी आणि स्वामी या कुटुंबात नक्की सामील व्हा. आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपली पुढची कथा, पुढचा अनुभव, पुढचा दैविक काही संकेत असो, सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आपण पुन्हा भेटू दत्तांच्या आणखी एका चमत्कारिक कथेसह. तोपर्यंत श्री दत्त महाराज तुमच्या घरावर, मनावर आणि आयुष्यावर सदैव कृपा ठेवोत. जय दत्त, जय दिगंबरा.